प्रेक्षक आहेत, आमचे दर्दी प्रेक्षक आहेत, त्यांना मी कळकळीची विनंती करतोय की बाउंड्री लाईनच्या जो समोर जो काळ्या कपड्याचा जो पडदा आहे त्या पडद्याला पाय स्पर्श करू नका. आणि त्याच दरम्यान इथे आणखीन एक शिवसेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय रवींद्र जाधव साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मी धर्मवीर चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांचा सत्कारही आपण व्यासपीठावरती करणार आहोत. पहा आपल्या स्क्रीनवरती हे दर्दी प्रेक्षक, हे दर्दी प्रेक्षक नसली तर मजा येणार नाही या स्पर्धेला. तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे, तुमचं प्रेम आहे म्हणून ही स्पर्धा यशस्वी होत आहे. आणि खरोखरच प्रत्येक स्पर्धेचा आपण म्हणत असतो की तुम्ही केंद्रबिंदू आहात. आणि खरोखर जे प्रेक्षक आहेत आपल्या स्क्रीनवरती बा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, तोबा गर्दी आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. या संपूर्ण माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून मनापासून स्वागत करतोय. चला डगआउट खाली करा. जो खेळाडू कक्ष आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक बसलेले आहेत तो डगआउट तिथून खाली करायचा आहे लगेच. प्रेक्षकांसाठी ती जागा नाही आहे, प्लीज कृपया विनंती करतोय. तिथे फक्त टीमचेच खेळाडू मात्र आसनस्थ होतील. दोन्ही आणि पुष्कराज कोटकर यांच्याकडून ओमी केनी याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल यावेळेस बा हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर खेळलाय आणि इथे बिलाल शेख चेंबूर चिता कॅम्पचा हा खेळाडू. या खेळाडूनं अनेक स्पर्धा यंदाच्या गाजवलेल्या आहेत. एक 30 तरार गोलंदाज आहे, गती आहे या गोलंदाजामध्ये. आणि तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती बिलाल शेख राऊंड विकेटने बॉलिंग करतोय. यावेळेस पा बॅक टू द बॉलर खेळला. मिड ऑनला थोडीशी पंबलिंग झाली, त्यानंतर गचाळ फिल्डिंग. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवला, इथे रनआउटची धोका होऊ शकला असता. पहा पंच रॉक सांगतात की हा निर्णय मात्र आता तिसऱ्या पंचांकडे आपण सोपवूया. म्हणजे तिसऱ्या पंचांच्या कोर्टमध्ये हा निर्णय सोपवलाय. कुठलाही टेन्शन रॉकने घेतला नाहीये. खास पंढरपूरवरून ते या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत. अनेक किलोमीटरचं अंतर कापलेलं आहे आणि खास सकाळपासून प्रेक्षकांची मनं जिंकतात. प्रेक्षकांचं मनोरंजन रॉकच्या माध्यमातून केलं जातं. खूप चांगला डान्स, खूप चांगलं नृत्य त्यानं या स्पर्धेमध्ये केलं. आणि पहा आपल्या स्क्रीनवरती दूध का दूध आणि पाणी का पाणी. ओ यू टी फलंदाज होईल बाद. गीत आणि खरोखरच आनंदिगे साहेबांना ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये शिवसेना पोहोचवली आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा. एक चांगला प्रयत्न, एक चांगला प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या आठवणींना उजाला देण्याचं काम आदरणीय श्री प्रवीणदादा कालुराम मात्रेनं केलाय. 21 वर्ष सातत्य टिकवणं. प्रदीप सर अनेक स्पर्धा आपण पाहतो, 1-2 वर्ष अगदी थाटामाटामध्ये आयोजन असतं, तिसऱ्यावरती बंद, चौथ्या वर्षी चालू, 5व्या वर्षी बंद. सातत्य या स्पर्धेनं टिकवलंय आणि त्याचं संपूर्ण श्रेय मी प्रवीण दादांना देईन. नवीन फलंदाज जयेश पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय. आणि आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय, हर्षद ठोंबरे. आणखीन एक धक्का, दुसरी विकेट गमावली पीकेडी बॉयज या टीमनं. 0 वरती 2 गडी बाद.
ऐरोली गावचा खेळाडू, ज्या खेळाडूंना अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 3. ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेचं पहिलं षटक. बिलाल शेख खूप चांगली बॉलिंग करतोय. स्ट्रायकिंग इन ला आहे जयेश पाटील. यावेळेस टॉप एज लागला. विकेट कीपर बॉलच्या खाली येतोय. तिथे पहा ओमकार देवीदास देसाई होते, कारण त्याला माहिती आहे झेल तर त्याने मुद्दाम सोडलाय. पुढचा चेंडू होता फ्री हिट, त्याच्यामुळे 1 रन कंप्लीट झाली देश पाटीलच्या खात्यामध्ये. आणि या 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे 4. ओमकार देवीदास देसाई नेहरू नगर कोडला हा खेळाडू विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये. बिलाल शेख राउंड द विकेट. येस, क्लीन बोल्ड, यशवंत सावेद परफेक्टली बुंदा. आउटची शिकार. शेवटचा बॉल बिलाल शेखचा. आता ओव्हर द विकेटने बॉलिंग करतो योगेश भगत साठी. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, बॅकवर्ड पॉइंट, शॉट कव्हर आणि मिड ऑफ. यावेळेस बॅकवर्ड जाऊन कट करायचा होता, परंतु पडल्यानंतर बॉल आतमध्ये येऊन सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीने पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती पीकेडी बॉयज डोंबोली टीम 3 गडी बाद, फक्त 4 रन 4 धावा. प्रदीप सर काय म्हणाल, कारण खूप चांगली बॉलिंग बिलाल शेखने केली. कुठल्याही फलंदाजाला रूम दिला नाही आहे. चांगली बॉलिंग, 2 झटके दिले, एकंदरीत 3 विकेट पडल्या आणि फक्त 4 रन आल्या. कि जिस तरीके से आपने बात छेड़ी यहाँ पे उमेश कि क्यों चीता कैंप चेंबूर के ये खिलाड़ी सबसे बेहतरीन और सफर खिलाड़ी है 2022 के, जिसका जीता जागता उदाहरण उन्होंने पेश किया मैदान के बीच में. क्या जबरदस्त धारदार गेंदबाजी की, बहुत ही उम्दा ये हरपर मौला खिलाड़ी है बिलाल शेख. और बिल्कुल अपने करिश्मे के ऊपर खरे उतरे, बिल्कुल उन्होंने सेंध लगा दिए यहाँ पे. अगर देखा जाए तो पीकेडी बॉयज डोंबिवली के बल्लेबाजों के ऊपर चरमराती हुई पारी नजर आ रही है. अगर यहाँ पे देखा जाए तो पीकेडी बॉयज डोंबिवली की अगदी दयनीय अवस्था असं म्हणायला काही हरकत नाहीये सर, कारण 3 झटके दिलेले आहेत, 4 स्कोर कार्ड वरती रन आहेत. आधी बॉलिंग ट्रॅक वरती विक्रांत चव्हाण डीएन नगर अंधेरीचा हा खेळाडू. पॉवर प्लेचं दुसरं षटक. कोपरखिरणे गाव एंड कडून बॉलिंग करतोय. पहिलाच बॉल अगदी विशेषमध्ये खेळला. वाह, खूप चांगला फटका, लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा फटका जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार. टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 8. आणि जयेश पाटीलला मात्र प्रत्येक षटकाराला पुष्कराज कोटकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल, परंतु हा चौकार ठोकलाय. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथं दिलं जाईल आमचे सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित असणारे पुष्कराज कोटकर यांच्याकडून. दुसऱ्या बॉलवरती खोलवट टप्प्याचा बॉल बॅकवर्ड जाऊन चॉप केला बॉलला आणि स्क्वेअर पॉइंटला खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 1 रन कंप्लीट झाले जयेश पाटीलच्या बॅटमधून. आणि या 1 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 9.
9 ला 3 विकेटचं नुकसान. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. विक्रांत चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती. बिलाल शेखनं पहिलं ओव्हर चांगल्या पद्धतीने हाताळलं. इथे पहा स्विंग इन मिस, खूप चांगली विकेट किपिंग ओमकार देसाईची. मुंबई क्रिकेटचा एक ब्रँड अँबॅसेडर, ही पदवी अनेक वर्षापूर्वी त्याला बहाल झाली होती. अनेक स्पर्धा ज्या खेळाडूंना गाजवल्या तरी सुद्धा क्रिकेटची भूक मात्र थांबली नाहीये. इथे आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर अगदी कटर बॉल आपल्याला पाहायला मिळाला विक्रांत चव्हाण यांच्याकडून. स्विंग इन मिस अगदी जागेवरती थांबवलाय योगेश भगत गॅरोला. आणखीन एक डॉट बॉलची होते समाप्ती. 1.4 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 3 गडी बाद फक्त 9. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या 4 आणि या ओव्हरमध्ये रन आल्या 5. इथे पहा खराब चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर निघाला, त्याच्यामुळे पंच सांगतात वाईटची खून इथे पोहोचवली जाते आमच्यापर्यंत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 10. पीकेडी बॉयज डोंबिवली विरुद्ध कंधारी किंग्स, या दोन टीमच्या दरम्यान कंधारी किंग्सनं टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय. यावेळी स्पा बिगेट करण्याचा प्रयत्न, प्ले डाऊन झालाय. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल एस्ट्यानवरती आणि फलंदाज होईल योगेश भगत बाद. 4थी विकेट पडली पीकेडी बॉयज डोंबिवली टीमची. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 10. तोपर्यंत ऐकूया डीजे कडून चांगलं संगीत. अगदी घरी पोचवला योगेश भगतला त्या दोघांनी. शून्यावरती 3 फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज ओमिकेनी शून्यावरती बाद झाला रनआउटच्या रूपानं. त्यानंतर दुसरा फलंदाज खोनीगावचा हर्षद ठोंबडे शून्यावरती बाद झाला आणि तिसरा फलंदाज बाद होणारा वाशीगावचा योगेश भगत. आतापर्यंत 4 गडी बाद झालेत. म्हणजे 3 फलंदाज शून्यावरती बाद झालेले आहेत. आता नवीन फलंदाज तुम्ही पाहताय अजय पाटील, भिवंडी तालुक्यातील भारुडी गावचा हा खेळाडू. अजय पाटील भरुडी गावचा हा खेळाडू. इथे पहा खूप चांगली फिल्डिंग, रनआउटचा संभव होता परंतु टाळलाय मी म्हणेन दोन्ही बॅटरना. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पीकेडी बॉयज डोंबिवली टीमची धावसंख्या 4 गडी बाद फक्त 10 रन. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा सँडी सरांचा आवाज आणि त्यांच्या सोमेध जुडलेले आहेत आमचे रेडिओ जॉकी प्रदीप विचारे सर. तोपर्यंत आम्ही मात्र या स्पर्धेतून आजच्या दिवशी थांबतोय आणि तुमची रजा घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत बहुत शुक्रिया उमेश मात्रे जी की आवाज़ आप यहाँ पे सुन रहे थे, जो कि मराठी में आंखों देखा हाल यहाँ पे सुना रहे थे. इसी गांव के भूमिपुत्र है कोपर खेरने गांव के, और क्या बेहतरीन क्रिकेट कमेंट्री वे आप तक पहुंचा रहे थे. बहुत बहुत शुक्रिया उमेश. कार्टून मेरी आपसे गुजारिश है, कोई भी बल्लेबाज जब 0 पे आउट होगा तब उनके पीछे पीछे मत जाइए भाई. वो तो अच्छा है कि वो गैरो है हमारे नवी मुंबई के, वरना अगर कोई गुस्से वाला होगा तो बल्ला चला देगा. मेरी आपसे गुजारिश है वहाँ पे खिलाड़ियों के पीछे मत जाइए. अगर कोई 50 रन बनाता है, 3 सफलता लेता है तो जरूर जाइए, वरना लेने के देने पड़ सकते हैं. तो सैंडी सूरत हाल ये है. 2 ओवरों की समाप्ति हुई और पीकेडी बॉयज डोंबिवली का कुल स्कोर है 10 रन 4 विकेटों के पतन के बाद. फिर एक बार बिलाल शेख को मोर्चे के ऊपर लगाया गया है. लंबे ऊंचे कदकाठी के तेज तर्रार गेंदबाज और बहुत ही उम्दा गेंदबाजी कर रहे. पहले ओवर में बिलाल शेख ने 4 रन खर्च किए थे और 2 सफलता प्राप्त की थी. विक्रांत चौहान ने दूसरा ओवर पावर प्ले का फेंका था जिसमें 6 रन खर्च किए और 1 सफलता प्राप्त की. और ओमी केनी जो कि रनआउट के तौर पे आउट हुए थे. ये गेंद बैकफुट पे जाके स्ट्रोक के लिए जगह बनाई और गेंद को खेला है डीप बैकवर्ड पॉइंट और कवर पॉइंट के दरमियान, और दौड़कर दोनों बल्लेबाजों ने 2 रन यहां पे अर्जित किए. कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 12 रन
टॉस हारने के बाद पहली मर्तबा बल्लेबाजी करते हुए पीकेडी बॉयज डुब्यूली का तेज तर्रार गेंदबाज बिलाल शेख गेंदबाजी कर रहे हैं। उनके सामने बल्लेबाज जयेश पाटिल। इस बार मिस टाइम किया था स्ट्रोक को, लेकिन लॉन्गॉन के क्षेत्ररक्षक काफी दूर खड़े। किशन देवेंद्र, नवी मुंबई की आबो हवा इनको बहुत पसंद आती है सैंडी। संजय पाटिल मित्र मंडल की जानब से आयोजित क्रिकेट प्रतियोगिता में क्या जबरदस्त खेल इन्होंने हमेशा ही किया है नवी मुंबई में, चाहे धर्मवीर चषक हो या फिर घनसोली में कोई भी क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन हो। ये फुलर लेंथ की गेंद थी, ऑन ड्राइव किया है। लॉन्ग ऑन रीजन में किशन देवेंद्र ने चीते की स्फूर्ति से गेंद को उठाया और नौशान की तरफ फेंका। 1 रन की वृद्धि हुई है कुल स्कोर है 14 रन। हालांकि यहाँ पे पुष्पराज कोटकर जी विराजमान है और उन्होंने जयेश पाटिल को हर छक्के के लिए 500 रुपए का पारितोषिक की घोषणा की है। पुष्पराज कोटकर अपने जमाने के बहुत ही उम्दा क्रिकेट के खिलाड़ी, ऐरोली गांव के हमारे आजीज दोस्त। ये गेंद इस बार शॉर्ट मिड विकेट रीजन में खेला था। स्टंट मैन वहां पे खड़े हैं, अशरफ खान, काफी चुस्त और तंदुरुस्त ये स्टंटमैन फिल्मों में स्टंट करते हैं, खास करके ऋतिक रोशन के लिए ये स्टंट करते हैं। एक से बढ़ के एक तारे सितारे आज नजर आ रहे हैं। इस ओवर की अंतिम गेंद बिलाल शेख दाहिने से ओवर द विकेट, फुलर लेंथ की गेंद थी, ऑन ड्राइव किया है, बिल्कुल सरपट गेंद जा रही है लॉन्ग ऑन रीजन में। किशन देवेंद्र काफी बजे हुए क्षेत्ररक्षक है टेनिस क्रिकेट विश्व के, उन्होंने गेंद को उठाया, उसी एक्शन में थ्रो किया। ओवर की समाप्ति हुई है, कुल स्कोर है 16 रन। सैंडी पहले ओवर में बिलाल शेख ने अब तक 2 ओवर गेंदबाजी की है जिसमें उन्होंने 10 रन खर्च किए और 2 सफलता प्राप्त की। बहुत ही उम्दा गेंदबाजी की है बिलाल शेख ने सैंडी। किफायती गोलंदाजी, नाव जेवढं मोठं तेवढी कामगिरी मोठी, अतिशय दर्जेदार असे गोलंदाज ड्रिंक्स मैदानामध्ये. परंतु थोडंसं चर्चा करेन. स्वर्गीय दिनकर शेट पाटील ही भरोडी येथे स्पर्धा होते, ती येणाऱ्या 2, 3, 4 तारखेला फेब्रुवारी मध्ये आयोजित केलेली आहे. श्री गणेश भरोडी आणि त्याच श्री गणेश भरोडीचा अजय पाटील मैदानावर आहे. अतिशय नामवंत अशी ती स्पर्धा सालात प्रमाणे येणाऱ्या 2, 3, 4 फेब्रुवारीला आयोजित केलेला आहे. 1.5 लाख पारितोषिक आहे प्रथम आणि 75 द्वितीय. एक बाईक आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. आणि तो अजय पाटील याचा खेळ मी जवळून पाहिलेला आहे. भरोडी ती स्पर्धा असते तिथे बऱ्याच 2-4 वर्ष मी स्वतः समालोचक म्हणून गेलो होतो. अजय पाटिल इज द बेस्ट प्लेयर ऑफ द श्री गणेश. संडे आज सुबह से यहाँ पे बातचीत हो रही थी, हमारे क्रिकेट कमेंटेटर विघ्नेश मडवी और उमेश मात्रे बातचीत कर रहे थे कि नवी मुंबई ग्रामीण के खिलाड़ी काफ़ी सुर्खियों में आ रहे हैं। ये जो ओपन के मुकाबले खेले जा रहे हैं, देखिए माजिद बलूच ने किस तरीके का प्रदर्शन किया, हम सभी ने देखा आज दोपहर को। लेकिन मैं कहूँगा कि अगले पखवाड़े में यानी कि अगले साल शुरू में ही नवी मुंबई प्रीमियर लीग का आयोजन होने वाला है इसी मैदान में 4 जनवरी से लेकर 8 जनवरी तक। तो ऑल इंडिया आइकॉन के खिलाड़ी उसमें खेलते हुए नजर आएंगे। तो हमारे नवी मुंबई के जो खिलाड़ी है, जब आईपीएल जब से आया है सैंडी हमारे इंडिया में, तब से हमारे इंडिया का क्रिकेट में काफ़ी वृद्धि हुई है, काफ़ी सुधार हुआ है। अच्छे खिलाड़ी हमको उसके बदौलत मिले हैं। तो नवी मुंबई प्रीमियर लीग के माध्यम से भी हमें कई सारे क्रिकेट के सितारे मिलेंगे, इसमें कोई दोहराई नहीं है सैंडी। नक्कीच खूपच नामवंत अशी स्पर्धा. विजय आपण जाऊया सन्मानकडे. आदरणीय सौभाग्यवती विजय यादव विभाग संघटक आहेत, उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जातोय. स्वागत आहे, सुस्वागतम विजयताई जाधव. आणखीन एक विकेट पतन कॉट बिहाइंड द स्टंप. त्याचबरोबर सौभाग्यवती अनिता ताई पाटील आहेत, शाखा संघटक आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन इथे व्यासपीठावर विराजमान आहे, त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल आणि दरवळीत सुंगधीन करणारं हे पुष्पगुच्छ देऊन सौभाग्यवती अनिता पाटील यांचा सन्मान करताना शाखा संघटक है ओटू अर्जे. सैंडी जब से आईपीएल आया है, मैंने आपको यहाँ पे अब बात छेड़ी, तब से ना केवल खिलाड़ियों के डग आउट में महिलाएं देखी जाती है, बल्कि मंच के ऊपर और मैदान के इर्द गिर्द भी काफ़ी बड़ी संख्या में महिला भगिनी दिखाई देती है सैंडी. तो यहाँ पे भी कहीं पे कम नहीं है महिला भगिनी. देखिए 2022 का धर्मवीर चषक का आयोजन आदरणीय प्रवीण कालूराम मात्रे जी ने किया हुआ है और इसमें काफ़ी बड़ी तादाद में महिलाएं यहाँ पे आ रही है. आदरणीय इम्रान अन्सारी साहेब हेही आमच्या विनंतीला
मानतून येथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं यथोचित स्वागत केले जाते. स्वागतम सुस्वागतम. और इस बार स्वीपर कवर रीजन में गेंद को खेला और जैसे ही गेंद बल्ले से टकराई उसके ऊपर 4 रनों की मोहर लग चुकी थी. आइए डीजे. बोर्ड के ऊपर पीकेडी बॉयज डोंबिवली का कंदारी किंग्स के साथ खेलते हुए 5 विकेटों के पतन के बाद 20 रन. दूर वाले छोर से गेंदबाजी कर रहे अरब शेख माफ करिए. ये गेंद देखिए कवर रीजन में गई है और कैच लपक लिया. हालांकि देखिए वहां पे सीधे आकाश जहांगीर ने ये कैच लपक लिया. सूरज की रोशनी सीधे उनके आंखों की तरफ आ रही थी सैंडी. लेकिन आप क्यों टेनिस क्रिकेट के विश्व में मंजे हुए खिलाड़ियों, व्यावसायिक दृष्टिकोण है आपका, मोटी मोटी रकम देके आपको क्यों पैकर्स बुलाते हैं? इसका जीता जागता उदाहरण मैदान के बीच में आप बार बार देखिए आपके टीवी स्क्रीन में कितना बेहतरीन कैच उन्होंने लपक लिया. और इस तरीके से ये छठा झटका पहुंचा है अगर देखा जाए तो पीकेडी बॉयज डोंबिवली टीम को. सैंडी कमाल केली गोलंदाजीने. पाहिलं तर एकमेक पहिली मॅच पाहिली जी 80च्या वर, त्याच्यानंतर गोलंदाजाचा जो बॉलरचा बोलबोला राहिलेला प्रदीप खेलपट्टीने मात्र कुठेतरी पाठ फिरवली बॅटरच्या विरोधामध्ये. इस बार स्क्वायर कट कर दिया है. एक बाउंस के बाद गेंद बॉन्ड लाइन के पार चली गई और ये 4 रन. अजिंक्य पाटिल मैन फ्रॉम आयरोली अब गेंद के लिए इशारा कर रहे हैं जयंत पाटिल एम्पायर. तो इस तरीके से इस चौके की सहायता से कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 24 रन. कभी कभार लो स्कोरिंग मैच भी काफी दिलचस्प मोड पे चले जाते हैं. देखते हैं यहाँ पे तमाम क्रिकेट के जो दर्शक आए हुए हैं काफी दूर दूर से, तो उनको भी शायद मन में ऐसा ही लगता होगा कि एक तरफी हो रहा है मुकाबला. लेकिन ये ओपन का क्रिकेट है यारो, इसमें कभी भी पलटवार कर सकती है कोई भी टीम. बहरहाल अजिंक्य पाटिल स्ट्राइक में है. ये गेंद इस बार शॉर्ट प्लेन गेंद थी, पुल कर दिया अधूरे मन से और गेंद वाइडिश लॉन्ग ऑन रीजन में गई थी. लेकिन वहां पे एक कैच छूटा वहां के क्षेत्ररक्षक द्वारा. इस तरीके से आरिश केनी ने ये कैच छोड़ा और इस तरीके से दौड़कर दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किए हैं 2 रन. कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 26 रन. इस ओवर की अगली गेंद परिवर्तन की तौर पे धीमी फेंकी हुई गेंद थी. गली रीजन में गेंद को खेला. सैंडी जिस तरीके से हमारी माता भगिने या फिर हमारी बीबी घर में जब कपड़े धोती है, आजकल वो सोटा नहीं है दोपटना, नहीं तो लोगों को लगेगा कुछ बोल रहा है. और जिस तरीके से मारती थी उसी तरीके का स्ट्रोक यहाँ पे दिखाई दिया. सोटे की तरह गेंद के ऊपर गए यहाँ पे बल्लेबाज, लेकिन एक से ज्यादा कुछ भी नहीं मिला. ओवर की यहाँ पे समाप्ति हुई है. कुल स्कोर है 4 ओवरों की समाप्ति हुई है और पीकेडी बॉयज डोंबिवली का कुल स्कोर है 27 रन, जबकि उनके टीम ने यहाँ पे विकेटें गंवाई है 6 विकेटों का पतन हुआ है. हमारे साथ है इस गांव की आन बान शान कमेंट्री के दुनिया के मराठी के बादशाह, हमारे नवी मुंबई के इसी गांव के भूमिपुत्र, जिन्होंने अपने कमेंट्री के अखाड़े के नीचे कई सारे क्रिकेट कमेंटेटर तैयार किए, जिसका जीता जागता उदाहरण है. अगर मराठी की बात छेड़ी जाए सैंडी, तो विघ्नेश मड़वी हो या फिर उमेश म्हात्रे हो जो हमारे साथ आज यहाँ पे कमेंट्री कर रहे हैं, या फिर और कई सारे कमेंटेटर मराठी के, किसी भी कमेंटेटर को पूछे नवी मुंबई में कि आपका आदर्श कौन है, तो वे कहेंगे कि संतोष म्हात्रे सैंडी. नया और प्रारंभ करते हुए मयूर बायां हाथ से ओवर द विकेट. अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद नीचे रहती हुई गेंद, बिल्कुल सीधी गेंद, आम गेंद कहते हैं क्रिकेट की परिभाषा में इस गेंद को. बल्ला जरूर चला था लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया. बाकी का तमाम काम विकेट पर ने किया, कोई भी रन नहीं बना. स्कोर अभी भी 27 के कुल योग पे अटका हुआ. गेंदबाजी कर रहे मयूर बायां हाथ से ओवर द विकेट, 4-5 कदमों का उनका बोरिंग रन अप.
इस बार लेंथ गेंद थी और इस गेंद को वाइडिश मिड विकेट और मिड विकेट के दरमियान खेला था, जो लंबा फासला है उसके बीच में, और 1 रन दौड़ के अर्जित किया दोनों बल्लेबाजों ने। तर मंचावर नुकतं ज्यांचं आगमन झाले दुग्धजन्य पदार्थ उद्योजक सन्मान्य नानाजी खैरे यांचं आगमन झालंय. सरचं स्वागत आहे नानाजी खैरे, सुस्वागतम. कुल स्कोर है 28 रन. सतीश रावत मेरे बगल में बैठे हुए और क्या जबरदस्त कमेंट्स करते हैं यार, सचमुच सतीश आपको मेरा सैल्यूट है. अभी भी इस पारी की 3 गेंदें आनी शेष है. खास करके सतीश, आप और अजिंक्य ने ये जो ओपन के 8 टीम है यहाँ पे इकट्ठा की है, कितनी मशक्कत करनी पड़ी या आप ही जानते हो. लगातार मेरे से बातचीत होती रहती थी अजिंक्य की, तो इसलिए आपकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है. इस वक्त बेस्ट टाइम किया है स्ट्रोक को और ये आउट. लॉन्गॉन के क्षेत्ररक्षक ने कोई गलती नहीं की और वो कभी कैच शायद ही कभी छोड़ते. किशन देवेंद्र सैंडी एक चीते की तरह स्फूर्ति ले ये क्षेत्ररक्षक, और इस तरीके से यहाँ पे विकेट का पतन हुआ है. 7वें विकेट का पतन हुआ है और आशीष मैदान के बीच में जा रहे हैं. घनसोली गांव के ये खिलाड़ी किरण स्मृति घनसोली की तरफ से यह आशीष क्रिकेट खेलते और उनके कप्तान है, और इस टीम के भी ये पीकेडी बॉयज डोंबिवली के भी ये कप्तान है सैंडी. हालांकि काफी दयनीय अवस्था है यहाँ पे. अगर देखा जाए तो पीकेडी बॉयज डोंबिवली की उमी केनी के ऊपर काफी दरोमदार था उनके टीम का, लेकिन वे रनआउट के तौर पे आउट हुए और वहीं से जो पतझड़ शुरू हुई है सैंडी, वो रुकने का नाम नहीं ले रही है. आया राम गया राम जैसी परिस्थिति है यहाँ पे पीकेडी बॉयज डोंबिवली की टीम की. 2 गेंदें आनी शेष है. कुल स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 28 रन. वाजवा जरा रॉक साठी वाजव बाबा. यश वाजव लवकर. जी के लिए मैं जरूर आऊंगा. उनका नाम मैंने सुना है सर, और काफी बड़ा नाम है टेनिस क्रिकेट के दुनिया का आयोजन का. 21वें वर्ष से आयोजन कर रहे हैं इस धर्मवीर चषक का. ये 21वां वर्ष है सैंडी. मैराथन आयोजक अगर किसी को कहूंगा तो उनका नाम है आदरणीय प्रवीण कालूराम मात्रे सर. इस तरीके से चौके के सहायता से कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 32 रन. अभी भी इस पारी की एक अंतिम गेंद आनी शेष है. कल्पेश कड़क लॉन्गॉन रीजन में नजर आ रहे क्षेत्ररक्षण करते हुए. दिलीप वेंगसरकर क्रिकेट एकेडमी से क्रिकेट के गुर सीखे इस कल्पेश कड़क ने. ये गेंद बिंदी गेंद, और इस तरीके से यहाँ पे ये पारी की समाप्ति हुई है. अपने निर्धारित 5 ओवरों में पीकेडी बॉयज डोंबिवली के टीम ने मुकम्मल किए हैं यहाँ पे 32 रन, और 33 रनों का लक्ष्य रखा है 30 गेंदों में कंधारी किंग्स के सामने. इसीलिए मैं सैंडी, हमेशा ही हम लोग देखते हैं अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो राष्ट्रीय क्रिकेट हो, जब भी लो स्कोरिंग मैच होता है तब कभी कभार वो मैच काफी दिलचस्प मोड पे चला जाता है. सैंडी, कई बार हमने देखा है क्रिकेट के मैदान में. क्या बोलना चाहोगे? नक्कीच बरेचसे 1985 असेल, 1983चा वर्ल्ड कप, आणि जो गाव मध्ये रंगलेला तो माहुल गाव आणि श्रीकृष्ण दिवा 27 धावा. ते 27 धावा श्रीकृष्ण दिवाने डिफेंड केल्या होत्या. 27 6 ओव्हरची मॅच आणि माहोल गावला अक्षरशः नमवलं श्रीकृष्ण. तेव्हा रेकॉर्ड केला होता सलग 8 मॅच जिंकण्याचा श्रीकृष्ण दिवाने. इथे काय घडेल तिची अपेक्षा पुनरावृत्ती होईल का ते पाहण्यासाठी थोड्याशा वेळानंतर नक्की जाऊया. पण उद्यासाठी एक प्रेक्षकांसाठी एक लकी ड्रॉ गोल्डन कॉइन सोन्याचं नाणं इथे ठेवण्यात आलेलं आहे. एक वेगळं पण देण्याचं, नेहमीच जसं आत्ताच सांगितलं आरजे प्रदीपजी विचार यांनी का वेगळं पण देण्याचं काही नवीन देण्याचा प्रयत्न नेहमीच झालेला आहे. आणि येणाऱ्या या 21व्या सीझनमध्ये उद्या आम्ही ड्रॉ करणार आहोत ते खास आमच्या श्रोत्यांसाठी गोल्डन नाणं
सोनेरी नाणं म्हणजे जे आम्ही चिठ्ठ्या काढू ते चिठ्ठ्यामध्ये आलेल्या विजेत्या या श्रोत्याला चाहत्याला आम्ही गोल्डन नाणं कॉइन देऊन सन्मानित करणार आहोत. सैंडी, कल जो दर्शक यहाँ पे आएंगे उनको एक पर्चा दिया जाएगा, उसके ऊपर उनका मोबाइल नंबर लिखा जाएगा और वो एक बंद बॉक्स में डाला जाएगा और जब आदरणीय सम्माननीय श्रीमान संजय जी राउत सर आएंगे उनके शुभ हस्ते वो पर्चा निकाला जाएगा और जो भी लकी विनर होगा उसको गोल्डन कॉइन प्रदान किया जाएगा. सैंडी, कुछ ना कुछ नई सोच होती है प्रवीण कालूराम म्हात्रे जी की. सैंडी, इसीलिए हम लोग बार बार कहते हैं कि एक मैराथन आयोजक है. 21वां वर्ष है ये धर्मवीर आनंद दिगे चषक 2022 का, ये 21वां वर्ष है और देखिए कितनी बड़ी तादाद में आज दूसरे दिन दर्शक यहाँ पे आए हुए हैं, जिनको जितना भी शुक्रिया अदा कहा जाए उतना कम है. सैंडी, नक्कीच जे करायचे ते एकदम खुले मनाने निस्वार्थीपणाने सर्वांवर असलेला विश्वास, सर्वांवर असलेला दांडगा विश्वास ही एक खासियत आहे. आदरणीय स्पर्धेचे करते धरते प्रणेते प्रवीणजी कालूराम म्हात्रे, शिवसेना शहर प्रमुख नवी मुंबई, विस्तारक युवा सेना महाराष्ट्र राज्य. 21 वर्ष, दॅट इज अ नॉट जोक. एखाद्याची सुरुवात करणे सोपे असते पण सातत्याने ते टिकून ठेवणं, ते यशस्वी करणं एक कठीण बाब आहे. काय साथ मिळते. चांगला खेळाडू तितकाच चांगला माणूस, त्यामुळे हे शक्य होते. सर्वांच्या सुखादुखात जाणारा, सर्वांना आपलंसं करणारा हे खासियत प्रवीणजी कालूराम म्हात्रे. म्हणून ते 21रित्या यशस्वी दिशेने चालले. शानदार वजनदार आयोजन धर्मवीर चषक 2022. शेवटची मॅच आहे ओपनचा हा गट पीकेडी बॉय डोंबिवली आणि कंधारी किंग्स यांच्या दरम्यान ही लो स्कोरिंग मॅच. फक्त स्कोर बनवला आहे, यावेळी जिंकण्यासाठी लक्ष ठेवलं आहे. 33 धावा, 5 ओव्हरचा खेळ. पीकेडी बॉयज डोंबिवली पहिल्यांदा बॅटिंग करताना 5 ओव्हरमध्ये फक्त 32 धावा. पाहणं मजेशीर असतं. जसं मी नुकतंच उदाहरण दिलं, कैलासवासी भालचंद्र चषक 40 संघामधून 2 संघ आले होते. एक होता माऊल गाव, मंगेशवती कडक यांची ती कडक टीम आणि तिथे श्रीकृष्ण दिवस आहे मातब्बर संघाने 27 धावा काढू दिल्या नव्हत्या 6 ओव्हरचे. पब्लिक गेली होती, परंतु जसे 3 ओव्हर झालेत पब्लिक आतमध्ये जो गावदेवी मैदानात परत आली होती. यामध्ये तसं घरेल काय ते सांगण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. पहिले ओव्हर घेऊन बॉलिंग मार्क पर हर्षद ठोंबरे. शपल पण चांगला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, चांगला. नो एक्स्ट्रा रूम टू द स्कूप. स्कूपला मात्र मर्यादा अवलून ठेवल्या पहिल्याच चेंडूवर. बॅटिंग करण्यासाठी ओमकार देसाई. ओमकार देसाई म्हटलं तर 2021 पहिला अर्धशतक झळकावणारा हा बॅट्समन आहे. दुसऱ्या मॅच मध्ये खेळू शकला ना, दुसऱ्या ठिकाणी मॅचेस असल्याने ओमकार त्या मॅच मध्ये नव्हता. परंतु ऑल द फर्स्ट हॅफ सेंचुरी 2021. बॅकफुटवर येताना सरळ बॅटमध्ये रेषेमध्ये गेलं तर ढकलून दिलं आणि सिंगल घेत आपलं खातं खोलतो ओमकार देसाई. एकने जास्ती घाई नाही, कोणतीच हाणामारे उलटे सुलटे मार्क बॅटिंग करण्याची आवश्यकता नाही. म्हणून चांगला सरळ रेषेमध्ये गेला, बॅटला हलकासा चेहरा चेंडूला दाखवला, त्याला ढकलून दिलं कव्हर पॉइंटला आणि एक सिंगल घेत आपलं सहजगत्या खातं खोललं सिंगलने. बिनगडी बाद 1. 33 टू विन दिस मॅच. कंधारी किंग्स अगेन्स्ट पेल पीकेडी बॉयज डोंबिवली. डोंबिवलीची कडक साईज आहे पण दुर्दैव आहे म्हणावं, कारण तो त्यांचा जोश, त्यांचा तो तंत्र थोडासा फ्लॉप ठरला. परंतु बॉलर झाकून ठेवतील काय, बॉलर त्यांना न्याय देतील काय, यासाठी कडक संघर्ष मात्र भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखैरणे. टुडेज लास्ट मॅच. कंधार किंग्स चेसिंग 33. सुपर शॉट, मॅग्निफिसंट अप ड्राईव्ह केला. हो, लवली फिल्डिंग, काय जम घेतली चेंडूला आणला आत, परंतु 2 धावा. अशरफ खान सुपरबली, कारण जसं म्हटलं होतं स्टंटमॅन आणि परेल करून 11 कोटी जेव्हा 2019 मध्ये इज द बेस्ट बॅट्समन अवॉर्ड. खऱ्या अर्थाने तो फिल्डर आहे पण बॅटिंग करताना अवॉर्ड घेतला 2019 ला. राहुल 11 परेल. स्ट्रोक आहे, दिशा दिली, मिड विकेट जिंकले, खाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पोहोचेल काय, परंतु पोहोचणं अशक्य. चेंडू मात्र चिरून फाडून गेला. सरळ रन भेटीला आमच्या चाहत्यांच्या 4 रन.
मुंबई के दिलेर दर्शकों को। देखिए हर तरफ से ताली और शिट्टी बज रही है इस एम्पायर रॉक के लिए। क्या बात है यार रॉक। तोड नाही प्रदीप. जितेंद्र असो, आजच्याकडे ऋतिक रोशन असो, न ते जॉकी ओमकार देसाई कह रहे हैं कि जल्दी आ जाओ, हमें दूसरा मैच खेलना है रात का। सुपर यार, कमालीची लवचिकता. काल रबर मॅन रॉक अँड रोल. राईट हॅम ओव्हर द विकेट. चरणरेषेमध्ये न जाता चेंडूला मध्ये दिशा दिली. चेंडू सारे चिरून गेला. पुन्हा ते स्क्वेअर लेगला चीट करून भेटीला प्रेक्षकांच्या. लगातार दुसरा चौकार बॅट. आपल्या विठोबा रखमाई पर्यंत आपला मेसेज घेऊन जाईल, आपल्या नवी मुंबईला सर्व गुण संपन्न बनवेल. जोरदार टाळ्या वाजवा बाबा या रॉक एम्पायर साठी. स्पॉट बॉईज कडून एम्पायर रॉक तुमच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फार फार धन्यवाद स्पॉट बॉईज. कमालीचे डान्स. कारण नृत्य आहे अफलातून यार. शब्द अपुरे पडतात रॉकसाठी. बॅटिंग अफलातून करताना अशरफ खान. इथे मात्र स्ट्रोक करताना एक्स्ट्रा कव्हरला मारण्याच्या नादामध्ये उंची गेले, लांबी कमी, परंतु तिथे पोहोचणं अशक्य होतं. फिल्डर क्षेत्ररक्षणला मात्र सिंगलवर समाधान मातलं अशरफ खान ने. सैंडी माफ करिए, आपको यहाँ पे व्यत्यय ला रहा हूँ आपके बोलने में. सैंडी, इस प्रतियोगिता के आयोजक प्रवीण कालूराम म्हात्रे सर इत्तला दे रहे कि रॉक के लिए इतने सारे फोन आ रहे हैं उनको, और ऊपर से कहा जा रहा है कि इस रॉक को रुकाइए. कितने सारे दर्शक माई बाप बोल रहे हैं कि रॉक को जाने मत दीजिए, आज कल भी उनको बुलाइए. देखते हैं रॉक से बातचीत करते हैं. दरम्यान गणेश म्हात्रे साहेब, भाऊ मोरे उपाध्यक्ष, विजय शेट्टे शाखा प्रमुख हे येथे आलेले आहेत, विराजमान आहेत. त्यांचा यथोचित सन्मान येथे केला जाईल पुष्पगुच्छ आणि मायेची शॉल देऊन. सैंडी, कुल स्कोर है 12 रन, 1 ओवर की समाप्ति हुई है. देखिए सैंडी, ये जो बल्लेबाज यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं अशरफ खान और ओमकार देवीदास देसाई, काफी लोकप्रिय खिलाड़ी है. सैंडी, ओमकार देवीदास देसाई की अगर बात छेड़ी जाए, हमारे कुशल 11 सारसोले नवी मुंबई से अपने जीवन की क्रिकेट की शुरुआत की थी, और देखते ही देखते देखिए ये खिलाड़ी कितना महान बन गया. क्लाइव लॉयड जब उनका लॉर्ड्स मैदान पे सत्कार करते हैं, सैंडी, टेनिस क्रिकेट जगत का मुंबई का ब्रांड एम्बेसडर जिस खिलाड़ी को बोला जाता है वो ओमकार देसाई. सैंडी, कितनी बड़ी योग्यता है इस खिलाड़ी में. सैंडी, अर्थातच महान टेनिस क्रिकेट जगतातलं हे नाव आहे. बॅटर ओमकार देसाई. 12 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये आणि येणारे 24 चेंडू शिल्लक आहे. त्यांना फक्त आणि फक्त 21 धावांची आवश्यकता. व्हेरी क्लोज, बट क्रिकेट इज ग्लोरियसली अनसर्टेन गेम ऑफ चान्स. काय होऊ शकतं. 24 चेंडू आणि 21 धावांचे बॉलिंग मार्क पर्यंत अमजद लेफ्ट हँड राऊंड द विकेट, आणि ते मध्ये क्लास आपला दाखवताना, ब्रँड दाखवताना अशरफ खान शॉट ऑन पूलला सक्सेसफुल केले. ओट डीप स्क्वेअर लेग अँड 6 रन. आपला पाहुणा आहे, पंढरपूर वरून आलेला आहे बाबा हा रॉक, आणि खरोखर सगळ्यांना भाऊक केलंय सँडी या रॉकनी. मन जिंकलेत. इम्प्रेस केलंय रॉकने खेळाडूंबरोबर. अंपायरने पुन्हा एकदा इम्प्रेस करताना अशरफ खान. सर्वात लांब लचक षटकार आजचा दिवसा डावखुऱ्या बॅट्समनला मारलेला. नाचतो यार हा रॉक. एवढा छोटासा आहे पण काय जबरदस्त. छोटा पॅकेट साला बडा धमाका. ठोका बाबा ठोका, जरा टाळ्या वाजवा, त्याला चार्ज करा आपल्या नवी मुंबईकडून.
बघा आपले किती दर्दी प्रेक्षक आहेत सँडी आपल्या नवी मुंबईतले. सुपर आणि नेहमीच कलेचं कौतुक करणारे आमचे श्रोते आहेत. कुल स्कोर आहे 24. 24 धावा आहेत विजयाचा समीप. ओ हो लगातार लगातार तिसरा षटकार होईल का? आणि इथे थोडीशी अशरफ खानची ताकद कमळली बाबा. परंतु जाता जाता आपल्या टीमला कंधारी किंग्सला विजयाच्या समीप घेऊन देतोय अशरफ खान. इट बॅक्स क्या तेज तर्रार बल्लेबाजी की सैंडी. अशरफ खान बिल्कुल आंखें जमा के गए थे डगआउट से ही अंदर बल्लेबाजी के लिए मैदान में. और क्या जबरदस्त बल्लेबाजी की. दायां बायां कॉम्बिनेशन जो था यहाँ पे अगर देखा जाए कंधारी किंग्स का वो सफल साबित हुआ है मैदान के बीच में सैंडी. नक्कीच. नाव कल्पेश माहुलकर कडक कडक या नावाने ओळखणारा कडक बॅट्समन आहे. 2019 पुन्हा एकदा महाविकास आघाडी तब्बल 121 धावा चोपलेल्या होत्या. षटकारांचा बादशाह एक जबरदस्त बाईक यांनी पटकावली ती दिवा महाविकास आघाडी जितेंद्र चषक. 121 रन्स टोटल इन दिस सिरीज अँड मॅक्सिमम 18 सिक्सर किंग नाव जॉईन टू इन ॲट क्रमांक 3 टू ओमकार देसाई. 21 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 9. 21 चेंडू 9. एक आश्चर्य असेल तेच यामध्ये उलटपार करू शकतात. अन्यथा सहजगत्या पोहोचलाय विजयाचा जवळ कंधारी किंग्स. व्हेरी क्लोज टू द विक्टरी. टुडेज लास्ट मॅच धर्मेश चषक 2022 सीझन 21. बोलिंग मार्क पर पीकेडी बॉयज डोंबिवलीकडून अमजद कोपरखेड गाव एनकडून लेफ्ट हँड राऊंड द विकेट टू कडक. सुपर बॉलिंग यावर करण्याचा प्रयत्न केला होता. यावर आणि तिथे मात्र सरळ ढकलून दिला. इथे अंगावर लागलाय का रॉकचा इशारा पोहोचेल. अजयबर वेगळ्या अंदाजामध्ये पण नाही बॅटला लागलेला आहे हे सांगितलंय रॉकने. एक वेगळ्या अंदाजामध्ये सांगितलं. 25 धावा स्कोर बोर्ड 33 धावांचं लक्ष फक्त इथून बनवायच्या 8. आज भी बल्ले की धाक देखिए ओमकार देवीदास देसाई की. वही पहनापन वही नयापन हमेशा दिखाई देता है. और क्या जबरदस्त लाजवाब क्रिकेट खेलते. थोड़े से तिरछे खड़े रहते ये ओमकार देसाई अपने पॉपन क्रीज में. सैंडी वेगळ्या स्टाईल मध्ये वेगळा करण्याचा प्रयत्न मात्र अंगलट आला. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि तिथे मात्र पॉइंटच्या दिशेने झेल देऊन सब डिसमिसल. किती मिकी माऊसला माहित आहे ओमकार देसाईंचं स्थान काय आहे टेनिस क्रिकेटमध्ये. सन्मानाने बाद झाल्यानंतर त्यांना मात्र डगआउट मध्ये. बिल्कुल महान खिलाड़ियों में शुमार है ओमकार देसाई. इसमें कोई दोहराई नहीं है. अगर ये वीडियो किसी ने निकाला होगा तो इसको कई ज्यादा लाइक्स मिलेंगे सैंडी. हालांकि ओमकार देसाई ने कुछ ज्यादा रन नहीं मुकम्मल किए. वो एक ही रन यहाँ पे मुकम्मल कर पाए. 2 गडी बाद स्कोर आहे 25. 8 धावांची आवश्यकता. सफलता मिळेल. अलगत मारण्याचा प्रयत्न. सॉफ्ट हँडल बॅटने मात्र त्याला पॅडल स्वीप केलं होतं. गुड फिल्डिंग द शॉट फायन लेग ओमी प्रकाश केनी त्याच्यावर बरंचसं निर्भय होतं. आणि ती पनवती विकेट जशी लागली तशी मात्र पडझर झाली. रनआउट म्हटलं तर एकदम पनवती विकेट ती अखेरपर्यंत मात्र कायम राहिली. आणि तिथून मात्र सुटला नाही पीकेडी बॉय डोंबिवली. 18 चेंडू मध्ये 8. इथून खडतर प्रवास आहे. प्रदीप काय म्हणणं असेल. 18 चेंडू. बिल्कुल अब तो यहाँ पे लग रहा है सैंडी की एक तरफा हो रहा है थोड़ा सा ये मुकाबला. इसमें कोई दोहराई नहीं है. एक एक्टिवा की चाबी यहाँ पे मिली है. अगर किसी की हो अपने जेब के अंदर हाथ डाल के देखिए आपकी चाबी आपके पास है या नहीं. रॉक तुम्ही पहिला बघा बाबा. तुम्ही चिकार नाचताय. तुमचीच आहे का. इकडे येऊन घेऊन जा नंतर. है लेकिन कलाकार है इसमें कोई संदेह नहीं है सैंडी. इसीलिए कहते हैं ना कलाकार कभी मरता नहीं है दोस्तों. कलाकार कभी मरता नहीं है दोस्तों. कलाकार तो जिंदा जमीन में दफना दिया जाता है दोस्तों. और जब कब्र खोदो तब रॉक के जैसा एम्पायर निकला करता है दोस्तों. यही है असली पहचान कलाकार की. खूप छान म्हटलं प्रदीप. 18 चेंडू आणि फक्त 8 धावा. जास्त काही करायची गरज नाही. परंतु एक षटकार म्हणून कदाचित 2 षटकार मारून रॉकला नाचायला मजबूर करेल काय कडक.
आणि इथे मात्र मारण्याचा जरूर प्रयत्न आहे, पण तो झेल होईल का? झेल पाशी जवळ पोहोचला होता, प्रयत्न जरूर झाला परंतु झेल घेता आला नाही. सुदय ठेवला कडक. कल्पेश माहुलकर इज अ डेंजर मॅन. कित्येक कीर्तिमान आहेत, किती रेकॉर्ड आहे त्याच्या नावावर. बॉलिंग असो बॅटिंग असो बेस्ट ऑलवेज माहुलकर. कल्पेश कडक. सिंगल मिळाली कल्पेशला. खातं खोलतो कल्पेश 1 आणि संघ जातोय कंधारे किंग 26 वर. तिथे दमांचं लक्ष. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट फॉर नजाकत भरलेला स्ट्रोक. क्लासिकल टायमिंग यार. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. दॅट्स इज अ व्हॉट अ लवली. आहेत ना व्यासपीठावरती बसलेले आहेत, त्या मनातल्या मनात म्हणतील एकामेकाला, अय्या कुठून आणलाय काय एम्पायर प्रवीण म्हात्रे साहेबांनी. क्या यार, रॉक ने तो पूरा धमाल कर दिया. हर किसी को नाचने गाने के लिए यहाँ पे मजबूर कर दिया सैंडी. आलम ये है मैच का. मस्त. 16 गेंदे 1 रन. सैंडी बोलिए. येस 16 चेंडू आणि फक्त एकदम नाव स्कोर इज लेवल. इथे मध्ये पॅड स्लॉक स्लिपने सामना उद्ध्वस्त समाप्त. दुसऱ्या फेरीमध्ये येस रॉक